तर मग आपल्याला काय करायचंय, नंबर्स म्हणजे संख्या, मराठीतील अंक, इंग्रजीतील अंक आणि रोमन अंक काय आहेत ते या समोर मी मांडलेले ते समजून घ्यायचे. तुम्हाला सर्वांना येतं इथे असं, हा मराठीतला एक आहे, हा इंग्रजी अंकातला एक आहे आणि हा रोमन मध्ये एक आहे. जो रोमन मध्ये एक जो दिसतोय तो कसा इंग्रजीतला काय वाटतो आपल्याला आहे, बरोबर आहे, तो असा एक आहे. हे दोन तुम्हाला माहिती आहे, हे इंग्रजीतले दोन माहिती आहे. आता या ठिकाणी रोमन मध्ये दोन म्हणल्यानंतर दोन रेषा काढायच्यात आपल्याला या स्वरूपात, जे आपल्याला घडीच्या काट्यामध्ये दिसतंय प्रत्येकाला. घडीच्या काट्यामध्ये तसेच असतात बघा, म्हणजे रोमन संख्याचा आहे जवळपास. त्यानंतर तीन 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 म्हणजे तीन रेषा. आता या ठिकाणी चार, हे चार तुम्हाला माहिती आहे मराठीतले इंग्रजीतले. आता हे चार जे आहेत हे व्ही काढायचे, असं हे व्ही काढायचं म्हणजे हे व्ही जे आहे ते रोमन मधलं 5 आहे. परंतु त्याच्या डाव्या साईडला एक लिहिला, हा जो एक काढलेला आहे आपण तो एक लिहिलाय म्हणजे ते काय होऊन जातं 4 होतात. डाव्या साईडला लिहिल्यानंतर व्हीच्या डाव्या साईडला लिहिल्यानंतर ते होतात 4. त्यानंतर फक्त या ठिकाणी 5 आहे, हे 5 आहे, फक्त एकच व्ही काढला म्हणजे तो होतो रोमन मधला किती 5. ओके, हे 6 माहिती आहेत तुम्हाला मराठीतले इंग्रजीतले आणि हे 6. आता हे 5 होते रोमन इकडे टाकला तर 4 झाले होते, 5च्या इकडे टाकला एक 4 झाले, परंतु 5च्या इकडे एक टाकला म्हणजे 5च्या इकडे टाकला ते झाले 6. ओके, इकडे 6 आहे, पुन्हा इकडे 2 टाकले 5च्या ते 7 झाले, पुन्हा या 5च्या इकडे 1 2 3 टाकले हे 8 झाले. आता 9कडे आलो म्हणजे आपले 8 येते की सर 9 म्हणजे काय, मग 5च्या पुढे 4 टाकायचे, तसं नाही. तर हे आहे 10, हे एक्स म्हणजे काय आहे 10 आहे, हे एक्स म्हणजे 10 आहे. त्या 10च्या ह्या साईडला एक टाकलाय, जसं की आपण ह्या ठिकाणी या 4च्या ह्या साईड, या 5च्या ह्या साईडला एक टाकला होता ते 4 झाले, तसं या ठिकाणी 10च्या ह्या साईडला एक टाकला म्हणून ते 9 झाले. ओके, हे असे 9 आणि कम्प्लिटली एक्स टाकला म्हणजे हे होतात 10. हे रोमन अंक म्हणजे जे आहेत तर 1 ते 10 पर्यंतचे अंक आहेत. आपल्याला 1000 पर्यंत ते अंक यायला पाहिजेत, 1000 पर्यंतच्या आपल्या संख्या या लिहिता आल्या पाहिजेत. त्यासाठी ह्या ठिकाणी बघा, हे आय म्हणजे तुम्हाला कळालंय की हा आय म्हणजे काय आहे 1, हा इंग्रजी मधला आय आपल्या म्हणजे रोमन मधला आय आणि हा इंग्रजीतला 1. आता व्ही म्हणजे किती आहे 5, व्ही म्हणजे 5 आहे. आता त्याच्यानंतर हे एक 4 शब्द LCDM शब्द लक्षात ठेवायचा आहे. काय शब्द लक्षात ठेवायचा आहे, LCDM. काय शब्द लक्षात ठेवायचा आहे, LCDM. पाठच करायचंय LCDM. आता हे व्हीचं सगळ्यांनाच येतंय ना 5, आपला पाठ काय करायचं LCDM. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. हे आपल्याला LCDM पाठ करून टाकलं की मग आपल्याला 1000 पर्यंत रोमन अंक हे आपल्याला लिहिता येतात. LCDM हो चालेल, लिहून आणलं तरी चालेल. मग आपल्याला LCDM जे आहे, L म्हणजे काय, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे LCDM. पाठ राहील 50 100 500 1000, 50 100 500 1000, 50 100 500 1000 LCDM, 50 100 500 1000 LCDM. हे पाठच झालं पाहिजे. ओके, उद्या येताना तुम्ही 100 पर्यंत रोमन अंकाच्या संख्या लिहून आणायच्या. ओके, अन्ना सर्व